उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप कार्यकर्ते नाराज झाले। अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। कोणी तरी उमेदवारी मिळवण्यासाठी प्रचारासाठी नोकरी सोडली होती। आणि अशात मुंबईतून एक महत्त्वाची बातमी येते, जिथं भाजपच्या ज्येष्ठ नेत्या यांच्या मुलीला उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आलाय। मीरा भाईंदर महापालिकेत वनिता वने ज्या पक्षातील भाजपच्या महिला मोर्चातील अनुभवी आणि वरिष्ठ नेत्यांपैकी एक आहेत, त्यांच्या मुलीला यावेळी पक्षाकडून तिकीट देण्यात आलं नाही। त्या इच्छुक होत्या, तशी मागणी देखील करण्यात आली होती। मात्र तिकीट न मिळाल्याचं निश्चित झाल्यानंतर बने यांची तब्येत बिघडली। कुटुंबियांनी आणि कार्यकर्त्यांनी लगेचच त्यांना मीरा रोडवरील एका रुग्णालयात दाखल केलं। सध्या डॉक्टरांचे उपचार सुरू आहेत। त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टर सांगतायत। मात्र या सगळ्यावर बोलत असताना, मी कित्येक वर्ष पक्षासाठी प्रामाणिकपणे मेहनत घेतली, लढा दिला, अडचणी सहन केल्या, पण आज पक्षाने माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर अन्याय केलाय, असं विधान केले। या शब्दामुळे भाजपमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा आता चर्चेत आलाय।